फॉरेक्स ट्रेडिंग हे नाव आता जवळजवळ सगळ्यांच्या तोंडामध्ये आहे. पण सध्या आपल्या देशामध्ये जे फॉरेक्स ट्रेडिंग कंपन्या आहेत त्या संदर्भामध्ये बरेचसे प्रॉब्लेम येत आहेत आणि म्हणून आपण सावध राहिले पाहिजे. मग नेमकी फॉरेक्स ट्रेडिंग मध्ये काय काय समस्या येतात आणि आपल्याला त्यातून सावध कसं राहायचं आहे आणि या सगळ्याविषयी सरकारची काय भूमिका आहे आपण हे सगळं जाणून घेणार आहोत. त्याकरता आपल्याला आपल्या चॅनलवरती कंटिन्यू राहायचं आहे आणि चॅनल नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. आपला टेलिग्राम चॅनल त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये खाली दिली, त्या लिंकवरती जाऊन टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे. तर आता एकंदरीत काय होते बघा, का आपण बरेचसे जे काय लोक आहेत आता सध्या जे काही यंग जनरेशन जे आहे ते जरा थोडं फॉरेक्स ट्रेडिंग वळत आहे. ठीक आहे, पैसे चांगले भेटतात, बाकीच्या सगळ्या गोष्टी पण होतात. पण आता आपल्याला सगळ्यांना माहिती फॉरेक्स ट्रेडिंग म्हणजे काय ते समजून वगैरे सांगण्याचं काही गरज नाही. पण आतापर्यंत आपण बघतोय का ह्या सगळ्या गोष्टी सुरळीत चालू होत्या आणि आता जेव्हापासून एक्सनेसने आपल्या देशामध्ये नवीन अकाउंट ओपन करण्याचं बंद केले, त्यानंतर जे पेमेंट आतापर्यंत युपीआयच्या मार्फत जात होतं, बँक विड्रॉल मिळत होते आणि ते मागच्या आठवड्यापासून बंद झाले, तेव्हापासूनच हे फॉरेक्स ट्रेडिंग करणारे जरा थोडेसे घाबरलेत. पण सरकारचा याविषयी काय स्टँड आहे? तर सरकारचा याविषयी स्टँड असा आहे का पहिल्यांदाच आपल्याला सगळ्यांना माहिती आहे का आरबीआयने बरीचशी मोठी लिस्ट जारी केलेली आहे आणि त्यामध्ये सगळ्यात जवळजवळ ब्रोकरची नावं आहेत का हे ब्रोकरमध्ये तुम्ही पैसे लावू नका, त्यावरती ट्रेडिंग करू नका, फेमा ऍक्टचं उल्लंघन झालं तर तुमच्यावर कारवाई होईल. म्हणजेच भारतामध्ये फॉरेक्स ट्रेडिंग लिगल नाही. भारतामध्ये कुठल्याही प्रकारे फॉरेक्स ट्रेडिंगला सरकार ही मान्यता देत नाही. ओके, ठीक आहे. क्रिप्टो ट्रेडिंग जे आहे ते क्रिप्टोवरती सरकार सध्या 30% टॅक्स घेते. सरकारने त्याला डिजिटल असेट आहे तर ते म्हणजे आपण त्याला काय म्हणतो व्हर्च्युअल डिजिटल असेट म्हणून मान्यता दिली आहे. सरकार त्यावरती 30% टॅक्स घेतं प्रॉफिटवरती आणि टीडीएस सुद्धा 1% घेतं. तर म्हणजेच आता एकंदरीत तरी क्रिप्टो करन्सीच्या बाबतीमध्ये सुद्धा अजून काही स्पष्टता नाहीये. सरकारने त्याला मान्यता दिलेली नाही, फक्त टॅक्स वगैरे घेते सरकारने त्याला असेट मानले. पण अजून आपल्या देशामध्ये क्रिप्टोला मान्यता आहे पण रेग्युलेटेड नाही क्रिप्टो. फॉरेक्स तसं नाहीये. फॉरेक्सचे जे काही ब्रोकर आहे ते ब्रोकर आपण बघतोय का एक ब्रोकर 100, 150, 125 देशामध्ये कामकाज करतो आणि कुठेतरी त्यांच्याकडे 5-6 देशांचं लायसन्स असतं. पण आता होतंय काय हे जे ब्रोकर आहेत का ज्या देशाचं लायसन आहे त्या देशातल्या जे काही क्लायंट असेल त्या क्लायंटला काहीही करत नाही. म्हणजे काय करत नाही म्हणजे त्यांचे पे आउट्स वगैरे सगळ्या गोष्टी वेळेवर होतात, पेन वेळेवरती होतात. पण का ज्या देशामध्ये फॉरेक्स ट्रेडिंग साधारणतः लिगली आहे किंवा मान्यता आहे आपण म्हणूया, त्या देशामध्ये शक्यतो प्रॉब्लेम येत नाही. पण आता सध्या आपल्याकडे काय प्रॉब्लेम येत आहेत आपण बघतोय. तुम्ही का व्हिंटेज बघा, एक्सएम बघा, सगळीकडेच कुठले युट्यूबचे तुम्ही व्हिडिओ बघा त्याच्या खाली कॉमेंट्स बघा. कुणाचं डिपॉझिट येत नाही, कुणाचं विड्रॉल वेळेवरती येत नाहीये. तर हे सगळं होतं कशामुळं? तर पहिली गोष्ट अशी असते का आपल्या देशामध्ये फॉरेक्स रेग्युलेटेड नाही, हे तर मान्य आहे तुम्हाला. आणि म्हणून काय असतंय का ह्या कंपन्यांना डायरेक्ट त्या कंपनीच्या नावाने आपल्या देशातले जे क्लायंट आहेत त्यांचे पैसे घेता येत नाहीत. आणि मग ते पैसे काय करतात, ते पैसे आपल्या देशामध्ये काय व्हेंडर्स नेमतात आणि त्या व्हेंडर्सकडे ते पैसे जमा होतात आणि मग तो व्हेंडर्स आता त्या कंपनीचं काय पुढे होतंय, कंपनीकडे पैसे जातात का इथेच राहतात अजून हे काय डिटेल्स माहित नाही. पण ते पैसे त्या व्हेंडर्सकडे जमा होतात आणि त्या व्हेंडर्सकडे जमा झाल्यानंतर मग कंपनी आपल्या अकाउंटला तो फंड्स अपडेट करते. आता जनरली जर बघितलं, समजा आता जे आपण साधारणतः एक्सएम ब्रोकर पकडूया. ओके, आता त्यांच्याकडे युपीआयचं ऑप्शन आहे. आता हे मी तुम्हाला युपीआयच्या बाबतीत सांगतोय का आपल्या देशातून पैसे जर समजा तुम्हाला युपीआय INR जर समजा त्यामध्ये आपल्याला डिपॉझिट करायचे तर त्यांचा QR कोड भेटतो आणि तो QR कोड आपण स्कॅन करायचा, पेमेंट करायचं आणि UTR नंबर टाकायचा. पण आपल्याला त्या ठिकाणी जे काय येत आहेत, कोणाचे कुठली ट्रेडिंग कंपनी, फुटवेअर, भाजीपाला, पाणीपुरीवाला यांचे QR कोड, यांची नावं येतात. आपण त्या ठिकाणी पैसे टाकतो, UTR टाकला का आपल्या अकाउंटला फंड्स अपडेट होतो. ज्या वेळेस आपल्याला फंड्स पेआउट टाकायचं आहे, पेआउट टाकल्यानंतर सुद्धा मग कंपनी काय करते
कंपनी परत त्या व्हेंडर्सला त्या ठिकाणी सांगते बाबा यांचं पेआउट टाकायचंय, आणि मग तो व्हेंडर्स त्याच्या वेळेमध्ये पेआउट टाकतो. पण आता होतं कधी कधी काय, जर समजा तुम्ही आता हे जे काही प्रॉब्लेम येतात ते प्रॉब्लेम कशामुळे होतात, जर समजा तुम्ही त्या ठिकाणी फंड्स पेईंग केला, तुम्ही समजा QR कोड असेल तो स्कॅन केला, UPI मार्फत पैसे टाकले, कधी कधी तुम्ही बरेचसे लोक UTR आहे तो नंबर टाकायचे विसरून जातात. आता UTR नंबर टाकायचा विसरून गेलं म्हणजे मग ते त्या ठिकाणी तुमचा जो फंड्स गेला तो कन्फर्म होत नाही. मग त्यानंतर मग तुम्ही म्हणता फंड्स येत नाही, असं करता करता 4-5 दिवस जातात, आणि मग तुम्ही कंप्लेंट करता, तिकडे मेल वगैरे टाकता, आणि मग ते सगळे तुमचे बँक स्टेटमेंट मागवलं जातं. अशा सगळ्या प्रोसेसमध्ये महिना 1.5 महिना निघून जातो. आणि मग असंच एखाद्या वेळेस जो तुमचं त्या ठिकाणी पेआउट केलं जातं, पेआउट मध्ये सुद्धा होतं काय का, तुम्ही समजा एखाद्या वेळेस तुमची जी का बँक आहे ती बँक जर समजा एकदा दिली, ज्यावेळी पहिल्यांदा देता बँक डिटेल्स देता, बँक स्टेटमेंट देता, ते जर बरोबर असलं तर तुमच्या पेआउटमध्ये प्रॉब्लेम येत नाही. पण आता कधी कधी प्रॉब्लेम असा येतो का एकाच वेळेस त्यांच्याकडे बऱ्याचशा पेआउटच्या ऑर्डर जातात. कंपनीकडे ऑर्डर गेली, कंपनी या व्हेंडरला सांगते बाबा याचं पेआउट एवढं आहे, आणि मग त्या व्हेंडर्सवरती कामाचा रश एवढा असतो का ते प्रत्येकाचे पेआउट्स मारणं, मग त्यातून एखादा मिस होऊन जातो. पण मग आता ते पेआउट्स मिळतात, पण त्यासाठी बराचसा वेळ जातो. तर एकंदरीत काय आहे का, हा सगळा थर्ड पार्टीचा खेळ आहे. तर म्हणजे आपला आणि कंपनीचा कॉन्ट्रॅक्ट काय नाही, आपला कंपनीचा जो कॉन्ट्रॅक्ट होतो तो फक्त कुठला होतो, फक्त आपला ट्रेडिंगच्या संदर्भामध्ये. जर तुम्ही समजा UPI किंवा INRच्या मार्फत जर बँक ट्रान्सफर केला तर, जर समजा पैसे ट्रान्सफर केले तर. पण आता जर समजा दुसरा एक आहे का क्रिप्टो करन्सीचा महत्वाचा मुद्दा, मी तुम्हाला सांगितलंय सरकार क्रिप्टोवरती 30% टॅक्स घेते, पण क्रिप्टो रेग्युलेटेड नाही, मान्यता आहे. पण आता दुसरा जो ऑप्शन आहे तो आता ऑप्शन आहे क्रिप्टोचा. आता एक्सएनएस नावाचा जो काही ब्रोकर आहे त्या एक्सएनएसने काय केलेलं आहे का, सध्या फक्त क्रिप्टोचे विड्रॉल, बाकीचे त्यांनी बँक विड्रॉल INR विड्रॉल सगळे बंद केले भारतामध्ये. मग तुम्हाला करावं काय लागणार आहे, पैसे जर तुम्हाला टाकायचे असेल तर त्या ठिकाणी एखादं क्रिप्टो वॉलेट येते, त्या ठिकाणी जर बघितलं क्रिप्टो वॉलेटमध्ये तुम्हाला ट्रस्ट वॉलेट आहे किंवा मग आपला बायनान्स आहे, त्या ठिकाणी अकाउंट ओपन करायचं. तिथे गेल्यानंतर तुम्हाला P2Pच्या मार्फत तुम्हाला त्या ठिकाणी तुम्हाला USDT विकत घ्यायचे, ते तुम्हाला त्या ठिकाणी तुमच्या ब्रोकरच्या अकाउंटला पाठवायचे, आणि मग तुम्हाला ज्यावेळेस काय विड्रॉल करायचे तर ते विड्रॉल तुमचे क्रिप्टो करन्सीचे जे काय तुमचे USDT असतात ते तुम्हाला परत इकडे बायनान्सवरती पाठवायचे, बायनान्सवरती आल्यानंतर ते विकायचे, आणि विकायल्यानंतर मग बँकेची विड्रॉल टाकायची. एवढी मोठी प्रोसेस आहे. आता यामध्ये काय होतं का, आपण बरेच जण बघतायत का अशा पण आपल्याला अफवा येतात किंवा आहेत काही घटना, त्याला अफवा नाही म्हणता यायचं, बऱ्याच जणांचे बँक अकाउंट फ्रीज होतात. ते का होतात, तर ह्या ठिकाणी जे P2Pच्या मार्फत जे ट्रान्झॅक्शन होतं, म्हणजे जे आपण काय USDT त्या ठिकाणी P2Pच्या मार्फत काय होतं, तिथं USDT विकणारा बसलेला असतो, तुम्ही पैसे त्याला UPI पाठवायचे, मग तो तुमच्या अकाउंटला USDT पाठवतो. जो तुमचा असेल तुमचा नंबर वगैरे, समजा तुमचा जे बायनान्सचा नंबर असतो, UID नंबर असेल बायनान्सचा, त्यावरती तुमचे ते क्रिप्टो पाठवतो. पण होतं काय का कधी कधी हे फ्रॉड करतात, यांनी कुठंतरी स्कॅम केलेला असतो, आणि मग जर यांचं नाव एखाद्या स्कॅम मध्ये आलं तर त्यांनी ज्याच्या अकाउंटला ट्रान्झॅक्शन केले त्या सगळ्यांचे अकाउंट फ्रीज होतात. मग तुम्हाला त्या बँकेत जावं लागतं, पोलिसात जावं लागतं, मी असं करतोय, माझा काही संबंध नाही, मग ते सगळ्या गोष्टी देऊन तुमचं ते अकाउंट त्या ठिकाणी अनफ्रीज होतं. तर मग आता ह्यामध्ये क्रिप्टो करन्सीमध्ये हा झमेला आहे. तेव्हा आता जे काय म्हणतो ना आपण फॉरेक्स ट्रेडिंग, जे फॉरेक्स वाले आहेत म्हणून बघतोय आपण, बरेचसे जण ज्यांच्याकडे बरेचसे पैसे आहेत असे लोक सध्या जातात तिकडं कुठं दुबईला वगैरे जाऊन राहतात, पण आपल्यासारख्या लोकांकडे पैसा नाहीये. म्हणून जर एवढं किचकट जर असेल, आणि त्यातून आहे बघा, आता आपण काही अशा बातम्या ऐकतो का काही लोकांनी क्रिप्टोमध्ये ट्रेडिंग केलं नाही, फॉरेक्समध्ये ट्रेडिंग केले, बायनान्समध्ये फक्त पैसे त्यांनी काय केले, बायनान्समध्ये P2Pच्या मार्फत USDT विकत घेतले, त्यांच्या फॉरेक्स ब्रोकरला पाठवले, आणि तिकडनं USDT इकडे आले, आणि त्यावरती पण त्यांना भरपूर टॅक्सची मागणी केली गेली. कारण काय होतंय, आता तुम्ही ह्या ठिकाणी USDT बाय करता बायनान्समध्ये, तो अराउंड असतो 99 रुपयाच्या आसपास, आणि तिकडे तुम्ही तो पाठवायचा, तिकडे तुम्ही त्या ठिकाणी काय विड्रॉल केल्यानंतर परत तुमच्या अकाउंटला तो येतो, म्हणजे ते सगळी कामं जे आहे तो सगळा सावळा गोंधळ होतो. आणि अजून आपल्याकडे नेमकी कुठल्या सेला क्लिअर कट नाहीये का नेमकी क्रिप्टोवरती टॅक्स जे काय आहे तो क्रिप्टो 30% टॅक्स आहे. पण आता हे काय होतंय का तुम्ही काय करता, दुसऱ्याकडनं बाय करता, त्याच्यानंतर परत थर्ड पार्टी तुम्ही एखाद्या एक्सचेंजला पाठवता, समजा तुमचा ब्रोकर असेल त्याला, परत तो ब्रोकर तुमच्या अकाउंटला बायनान्सला पाठवतो, परत तुम्ही विकता,
एवढे झटे होतात, त्यामुळे सगळे सीए लोक सुद्धा कन्फ्युज होतात. तेव्हा एकंदरीतच आपण बघतोय का ह्या क्रिप्टो करन्सीमुळे हे बरेच जणांचे अकाउंट्स वगैरे हॅक होतात. त्या लफड्यामध्ये पडण्यापेक्षा आपलं काय ठीक आहे, थोडेफार आपल्या इंडियन मार्केटमध्ये केलं ते ठीक आहे. आणि जर समजा एखाद्याला गोल्डमध्ये करायचंच असेल तर आता आपल्याकडे जे आपण म्हणतो का F5 रजिस्टर्ड ब्रोकर आहे, त्यामध्ये आपला CoinDesk आहे, मुद्रेक्स आहे, CoinSwitch, कुबेर आहे. तर यामध्ये तुम्ही करू शकता, पण त्यामध्ये तुम्हाला स्कॅल्पिंग करता येत नाही. त्यामध्ये तुम्हाला एक स्विंग सारखा ट्रेड करता येईल. त्यामध्ये तुम्हाला बिटकॉइन करता येतो, क्रिप्टो सगळं करता येतं. त्याच्यानंतर तुम्हाला आपला गोल्ड का जो एक आपल्या याच्या क्रिप्टो टोकनच्या स्वरूपामध्ये आलेला आहे, त्यामध्ये तुम्ही त्या ठिकाणी स्विंग ट्रेडिंग करू शकता. स्कॅल्पिंग करायचं म्हटलं तर त्यामध्ये ब्रोकरेज वगैरे भरपूर जातं आणि ते तुम्हाला स्कॅल्पिंग करणं थोडंसं काय होतं, इम्पॉसिबल होतं. करायचं असलं तरी करू शकता, पण म्हणजे तुम्हाला त्यामध्ये स्विंग ट्रेडिंग करणं एक हा चांगला पर्याय आहे. तर अशा पद्धतीनं एकंदरीत आपण बघतोय का सध्या काय आहे, तर आता सध्या हे फॉरेक्स ट्रेडिंग करणाऱ्या लोकांवरती बरेचसे मोठे काय आले लिमिटेशन्स आलेले आहेत. तेव्हा आपण त्या फंद्यात न पडता आपला पैसा फसण्यापेक्षा न केलेलं बरं. आणि म्हणून हा सगळा व्हिडिओ मी आपल्यासाठी बनवत आहेत का नेमकी फॉरेक्स ट्रेडिंग समोर काय काय आव्हान आहे, सरकारची भूमिका काय आहे. सरकारच्या याच्यात काहीच भूमिका नाही. तुमचे पैसे जरी गेले तुम्ही कुणाकडे कंप्लेंट करू शकणार नाही, सरकारकडे कंप्लेंट करू शकणार नाही, कारण त्याचं आपल्या देशात रेग्युलेशनच नाहीये. म्हणून सध्या आता ह्या सगळ्या आपण बघतोय का आता सध्या क्रिप्टोवरती जे काय आहे, पण सरकारचं काय त्याचं काहीच म्हणणं नाही. आता आपण काल परवा बघितलं की आपल्या संसदेमध्ये राघव चड्डानी याविषयी मुद्दा मांडलेला होता. त्यांनी सांगितलं तुम्ही क्रिप्टोला या ठिकाणी रेग्युलेटेड करत नाही, फॉरेक्स ब्रोकरला या ठिकाणी तुम्ही रेग्युलेटेड करत नाही, म्हणून आपल्या देशातले बरेचसे लोक बाहेरच्या देशामध्ये ट्रेडिंग करतायत आणि ती एक रियालिटी आहे. बघू आता सरकार यावरती काय भूमिका घेतं, पण जोपर्यंत आपल्याला क्लॅरिटी नाही, जोपर्यंत आपले पैसे फसण्याची जे आपले पैसे आहे ते फसण्याची शक्यता आहे, तोपर्यंत आपण यापासून दूर राहिलं बरं. तेव्हा आता इथे आपण थांबूया. माहिती चांगली वाटली असेल तर आपण आपला हा व्हिडिओ आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा. चॅनलवरती नवीन असताना तर चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका.